नमस्कार मंडळी. आज आपण करणार आहोत पनीर मोदक. हे मोदक तयार करण्यासाठी अगदी 10 मिनिट लागतात. चला तर मग रेसिपी पाहून घेऊया. इथे मी घेतलेला आहे 200 ग्रॅम पनीर. पनीर असं हाताने कुस्करून आपल्याला मिक्सरच्या पॉटमध्ये घालायचं आहे आणि पल्स मोडवरती अगदी थोडंसं फिरवून घ्यायचं आहे. तुम्ही ते पनीरचं टेक्स्चर पाहू शकता. खूप जास्त त्याला फिरवायचं नाही. यानंतर आपण यामध्ये घालून घेऊया अर्धा कप मिल्क पावडर. यानंतर घालूया आपण पिठी साखर, पावडर शुगर. जवळपास मी इथे 3 चमचे घातलेली आहे. तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही एखादा चमचा कमी अधिक करू शकता. आता एकदा व्यवस्थित मिक्स करून घेऊ आपण. आणि यानंतर गॅसवरती आपल्याला अगदी लो फ्लेमवरती याला कंटिन्यू हलवत राहायचं आहे. याच्यामध्ये साखर थोडीशी विरघळेल. 1 चमचा आपण इथे साजूक तूप घालूया याच्यामध्ये. आणि हे छान एक डो फॉर्ममध्ये येईल इतपत आपल्याला हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. हे बघा तुम्ही ते पाहू शकता. कंटिन्यू हलवत राहायचं आहे, एवढी मात्र गोष्ट लक्षात ठेवा. यानंतर आपण यामध्ये घालूया अगदी थोडासा फूड कलर. इथे तुम्ही केशरच्या काड्या दुधामध्ये भिजवून देखील घालू शकता. आता हे परत एकदा व्यवस्थित मिक्स करून घेऊया आपण. गॅस आता बंद केलेला आहे मी. आणि हे थंड होण्याकरता आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया. प्लेटमध्ये घालताना थोडंसं पसरवून घालायचं आहे, म्हणजे अगदी पटकन हे थंड होऊन जाईल. हे पहा, या पद्धतीनं असं व्यवस्थित पसरवून घ्यायचं आहे. आता हे अगदी छान थंड झाल्यानंतर यामध्ये मी घालणार आहे घरच्या गुलाबाच्या छान ताज्या पाकळ्या. हे पहा, याचं कॉम्बिनेशन छान दिसेल, त्यामुळे मी ह्या पाकळ्या घालत आहे. याला हलकंसं कट करून घेत आहे मी. हे पहा, आता आपण हे घालून घेऊ. तुम्ही ते हवं तर ड्रायफ्रूट्स घालू शकता, मिक्स ड्रायफ्रूट्स, किंवा हवं ते तुम्ही पदार्थ इथे घालू शकता, गुलकंद वगैरे देखील घालू शकता. आता हे व्यवस्थित मिक्स करून घेऊ आपण. यानंतर एक मोल्ड घेतलेला आहे. मोल्डला आपण थोडंसं तूप लावून घेतलेलं आहे. आता आपण याचा व्यवस्थित छान मोदक करून घेणार आहोत. हे पहा, या पद्धतीनं असं हे मिक्सर यामध्ये फिल करून घ्यायचं आहे. आणि खूप सुंदर असे हे मोदक तयार करून घ्यायचे आहेत आपल्याला. आता तुम्ही इथे पाहू शकता, हे जे प्रमाण आपण घेतलेलं आहे यामध्ये या मोल्डनुसार जवळपास 10 मोदक तयार होतात. आता तुम्हाला 21 मोदक जर करायचे असतील तर तुम्ही 400 ग्रॅम पनीर घ्या, म्हणजे सर्व साहित्य प्रमाण डबल घ्यायचं, तर तुमचे 21 मोदक आरामशीर होतात. हे पहा, तुम्ही पाहू शकता अतिशय सुंदर असा मोदक तयार झालेला आहे. याच पद्धतीनं आपण सर्व मोदक तयार करून घेऊया. तुम्हाला ही आजची रेसिपी कशी वाटली ते कमेंट बॉक्समध्ये सांगायला अजिबात विसरू नका. आणि थोडी जरी आवडली असेल तर रेसिपीला लाईक केल्याशिवाय जाऊ नका. धन्यवाद.